आदरणीय लक्ष्मणअण्णा पवार यांनी जो निर्णय घेतलेला होता त्यामुळं कार्यकर्त्यावर आभाळ फाटलेला आहे। या गेवराई तालुक्याची काळी धरती माय ही प्रचंड नाराज झालेली आहे आणि या नाराजीच्या भावना अण्णासमोर आपण व्यक्त करण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक एकत्रलेले आहोत। बंधूंनो, हा तालुका लुटणाऱ्यांच्या ताब्यात द्यायचा का सांभाळणाऱ्यांच्या हातात ठेवायचा? लुटणारा कोण आहे, सांभाळणारा कोण आहे? लुटणारे कोण आहेत आणि सांभाळणारा कोण आहे? जसं कुत्र्याला वाहनाची गती सहन होत नाही तशी अमरसिंग पंडितला या तालुक्याची प्रगती सहन होत नाही। जसं चांगलं काम करायला जात असताना पूर्वी मांजरी आडव्या जात होत्या, तसं चांगलं काम करायला जात असताना ह्यो अमरसिंग पंडित आडवा जातो। 1995ला या तालुक्याचे आमदार बदामराव आबा झाले, ते अपक्ष निवडून आले, त्यांनी युती सरकारला पाठिंबा दिला, मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाले, दोनदा ते आमदार झाले आणि आबा चांगल्या ताटावर बसलेले, ते अमरसिंगला पावलं नाही, तो भाजपात आला आणि आबाच्या ताटावर बसला। आबा उठून शरद पवारकडे गेले, तो तिकडे आमदार झाला, आता पुन्हा आमदार आबा होणार आहेत म्हणून हे भामटा पुन्हा शरद पवारकडे गेला आणि हे शरद पवारकडे गेला म्हणून आबा पुन्हा आधी ना मधी, इधर का ना उधर का। आता चौथं नेतृत्व लक्ष्मणअण्णा पवारांच्या नेतृत्वाखाली हा तालुक्यामध्ये आला। अण्णा, या मायबाप जनतेनं तुमचा जन्म घातलेला आहे, हा पृथ्वी तळाचा नियम आहे। ज्यावेळी अन्याय अत्याचार माजत असतो त्यावेळी ईश्वर एका महापुरुषाचा जन्म घालत असतो। तुम्ही लक्षात ठेवा, रामायणामध्ये रावण माजला होता, रावण माजला होता तर रामाचा जन्म झाला होता। कौरव माजले होते तर कृष्णाचा जन्म झाला होता आणि हे पंडित माजले होते म्हणून अण्णा तुमचा जन्म झालेला आहे। एक उद्ध्वस्त झालेला तालुका, बर्बाद झालेला तालुका, लुटून खाल्लेला तालुका आणि सोडून खाल्लेला तालुका अण्णा तुम्ही पूर्वपदावर आणला। म्हणून ही मायबाप जनता इथं बसलेली आहेत, माझ्या माय माऊली इथं आलेल्या आहेत। कशासाठी? जर तुम्ही निर्णय मागे घेतला, या तालुक्यात दिवसा दरोडे पडतील, दिवसा। कारण तुम्हाला माहित असेल, त्यांना निवडणूक लढवायची त्यांच्या बापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि तुम्हाला निवडणूक लढवायची ती आमची इच्छा पूर्ण करण्यासाठी। म्हणून निर्णय मागे घ्या, तुम्ही जे निर्णय घेताल ते आम्ही तुमच्या सोबत आहोत। या तालुक्यामध्ये पक्ष चलत नाही। शाहूरावची काठी, बदामरावाची फटफटी आणि शिवाजीरावची दमदाटी हे 3 पक्ष आहेत आपल्याला। पक्ष या तालुक्यात चलत नाही, तुम्हाला निर्णय घ्यावा लागणाऱ्यांना नसता। माझ्याकडे यादी आहे, 22 लोक आत्महत्या करणार आहेत। बंधुभाऊ, 22 लोकांनी माझ्याकडे SMS पाठवलेले आहेत। हे आत्महत्या सत्र जर तुम्हाला थांबायचं असेल तर तुम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागतील। तुम्ही विकास केला, जाऊन बघा गेवराई ते चकलांब्याचा रस्ता, ज्या रस्त्याने पंडितांना लावला चुना त्या रस्त्याने गाडी चालली पुन्हा। विकास केला, सूर्य आणि जयदरथ लोकांसमोर आहेत, या भामट्यांना आम्ही कदापि आमदार होऊ देणार नाही। तुम्हाला आम्ही थुकलेलं चाटणार नाही, आम्ही कदापि थुकलेलं चाटणार नाही। देव म्हणतो, मला गोदावरीचं पाणी म्हणले डोंगराकडे आणायचं। अरे तुमच्या बापाने येऊ दिलं नाही, तुम्ही काय आणतात? खरंय का नाही हो? आणि ते म्हणतो सत्ता मला लोकांना न्याय द्यायला पाहिजे। अरे आम्ही म्हणतो सत्ता तुला काटे मारायला पाहिजे। हे लोकांना कदापि होऊन देऊ नका। आणि अण्णा, ही मायबाप जनता तुमच्या सोबत आहे, तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तर घ्या, पण आमच्या हिताचा घ्या।
आणि पक्ष नाहीये. भारतीय जनता पक्षाला लक्ष्मणांना पवारासारखी संपत्ती सांभाळता नाही आली. हे बीडचं जे आहे का हे धनिया मसाला ह्याला माहित नाही कोणत्या चुलीवर स्वयंपाक पकतंय आम्हाला माहितीये. अरे तुला काय माहितीये या तालुक्यामध्ये अण्णांनी किती विकास केला. हा हे आम्ही आणि अण्णांनी लोकसभेला बी अण्णांनी प्रामाणिक काम केलं. कुणाला सांगितलं कधी विरोध? हा आणि यांनी तर 25 कोटी रुपये घेतले. बघा बंधू बोगस मारले त्यांच्यासाठी. बघा हे इमानदारीचे पुरावे आहेत. म्हणून हा तालुका त्यांच्या दबावाला बळी पडणार नाहीये. हा तालुका उद्याच्या 2 पिढ्या तुम्हा आम्हाला जर सुरक्षित जगायचं असेल, एक लक्षात ठेवा, सगळे शिक्षक कामाला लावलेले आहेत. इतिहास भूगोल शिकविण्यापेक्षा भामटे राजे महाराजे आम्हाला शिकवा लागले. अरे काय चाललं अण्णा? पुन्हा या तालुक्यामध्ये काळूबाळूचा तमाशा चालू होऊन देऊ नका. अनेक तऱ्हेचे लोक उभा राहिलेत. हे जे भावी म्हणतात का, हे भाव वाढायला भावळी आहेत. तुमच्या मताचा भाव वाढतो आणि इच्छा माझी पूर्ण करा. हे नाटक या तालुक्यामध्ये चालू होणार आहे. बाळराजे दादा पवारांनी या तालुक्याचे स्वप्न पाहिलेले आहेत. बाळराजे आज आपल्याला भेटत नाही, पण अंतःकरणापासून या तालुक्यावर बाळराजे प्रेम करून आहेत, लक्ष ठेवून आहेत. बाळराजेने जर विचार केला नसता, मला माहिती आहे ना, तुम्हाला बाळराजे दादाने वकील केलं होतं. बाळराजे दादाची इच्छा होती तुम्ही न्यायाधीश व्हावा आणि महाराष्ट्राच्या लोकांना न्याय द्यावा, पण तुम्हाला तालुक्याला न्याय देता आला. याच्यापेक्षा आम्हाला कोणता मोठा न्यायाधीश मिळणार आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, अण्णांना निर्णय मागे घ्यावाच लागेल. कोण म्हणता लढत नाही? कोण म्हणता लढत नाही? अरे ना सावकार ना गुत्तेदार, तुम्हारा हमारा सर्वसामान्यांचा आधार लक्ष्मणांना पवार. उद्याचा दिवस आपला आहे. आपण सर्व अधिकार लक्ष्मणांना पवाराला इथं दिलेले आहेत. त्यांनी आमच्या हिताचा निर्णय घ्यावा. अण्णा लाख मेले तर चालतील, आपला पोशिंदा आपल्या नजरेसमोर आहेत. पक्ष गेला चुलीत आणि हा जर पक्ष पुन्हा सत्तेवर आला ना, या राज्यातल्या जनतेला जातीवर कपाळीवर जात लिहावा लागल. एवढा जातीवाद या महाराष्ट्रामध्ये यांनी मांडलेला आहे. अण्णाला जातीवादीचा कलंक नाही आहे. अण्णा तुम्ही निर्णय जर घेतला, युसुफ भाई शरीफ भाई 2-2 रकात नमाज आजीच पडेंगे. अच्छा वरे बोलेंगे बाबा, ये पक्ष तुम्ही निकला आणि निर्णय तुमच्या हातात आहे. आम्ही तुमच्या सोबत आहेत राजाभाऊ. सगळी जनता नव्या मतदारसंघाची विटा आलेली आहे. विकासाचा रथ तुम्हाला आम्हाला पुढे घेऊन जावा लागेल. अण्णा तुमच्यावर आमचा विश्वास आहे. आमच्या विश्वासाला तुम्ही 10 वर्षापासून पात्र राहिलेले आहात आणि हे पात्रपणा तुम्ही टिकवा. तुमच्या घराचं कोणताही माणूस उभा करा, आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. तुमची विकासाची दृष्टी आमच्या पाठीशी आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय ज्योती, जय क्रांती, जय लक्ष्मण. या